नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. मी प्रजेश पार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो अंबरनाथ येथे आणि इथे आज आपण पाहणार आहोत तब्बल 1000 वर्ष जुनं असं प्राचीन शिवमंदिर. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून आणि इथून आपल्याला फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर जायचं आहे, जिथे आहे अमरेश्वर महादेव मंदिर. रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यावर आपल्याला रिक्षा भेटणार आहे आणि तिच्यानेच आपण जाणार आहोत प्राचीन मंदिरापर्यंत. मित्रांनो, हे मंदिर तब्बल 1000 वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं. आता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इथेच आपल्याला प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही गाडी घेऊन आलात तर तुम्हाला इथे भरपूर मोठी अशी पार्किंगसुद्धा आहे. तिथे तुम्ही गाडी पार्क करून पुढे जाऊ शकता. नाहीतर मग रिक्षा अवेलेबल आहेत, त्याच्यानेसुद्धा तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आत्ता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला, म्हणजेच पूर्व दिशेला, आणि याच बाजूने आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. मित्रांनो, या मंदिराच्या बाजूला एक नदीसुद्धा वाहते, जी वलधुनी नावाने ओळखली जाते. ही सुद्धा प्राचीन नदी आणि ह्याच नदीच्या शेजारी हे मंदिर बनवण्यात आलं होतं. समोर जे तुम्ही पाहताय ना, तिथे काही विधी वगैरे केल्या जातात. नदीच्या म्हणजे संगम आहे, तिथे तुम्हाला जे विधी वगैरे करायचे असतील ते तुम्ही जाऊन करू शकता. त्याच्या पुढे तुम्हाला अजिबात पाणी पाहायला भेटणार आहे. बघा, पावसाळी भरपूर पाणी असतं आणि पावसाळी असं सांगितलं जातं की या नदीला जे पाणी येतं ना, ते गाभाऱ्यापर्यंत पोहोचतं असं सांगण्यात येतं. कारण की जे मंदिराचा गाभारा आहे ना, तो पूर्ण खाली आहे, म्हणजे जमिनीमध्ये आहे. जे 10-12 पायऱ्या उतरून खाली आपल्याला जावं लागतं, त्याच्यानंतरच शिवलिंग आपल्याला पाहायला भेटतं. चला आता नदी क्रॉस करून जाऊ आपण मंदिराकडे, कारण इथूनच आपल्याला नदी क्रॉस करून गेल्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश भेटणार आहे, जे उत्तर दिशेने आहे. आणि मंदिराचा जो मुख्य द्वार आहे मंदिराचा, तो पश्चिम दिशेला आहे. मित्रांनो, आत्ता आपण आहोत मंदिराच्या उत्तर दिशेला आणि हा समोर तुम्हाला जो दरवाजा दिसतोय तो आहे उत्तर दिशेला. मंदिराला 3 दरवाजे आहेत, एक म्हणजे उत्तर आणि दक्षिण, आणि मुख्य दरवाजा हा पश्चिम दिशेला आहे, जो समोरच्या बाजूला दिसतोय. हे बघा, गाभारा हा पूर्व दिशेला आहे आणि हे मंदिर भूमीज पद्धतीचं आहे असं सांगितलं जातं. मित्रांनो, मंदिरावरती अनेक अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, ज्या पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावरती विश्वासच बसणार नाही की एवढं जबरदस्त आणि बारीक काम त्यावेळी कोणत्याही आधुनिक साधन नसताना किंवा मशिनरी नसताना कसं कोरीव काम केलं असेल. एवढं जबरदस्त असं हे बारीक बारीक काम या मंदिरावरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, या मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्यावरचा जो भाग असतो, कळस, तो अपूर्ण अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा, हे छोटं छोटं काम आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा हे काम एवढं जबरदस्त आणि परफेक्ट केलं आहे ना की तिथे तुमचं हातसुद्धा जाणार नाही, म्हणजे तुमची नजरसुद्धा पोचणार नाही लांबून. एवढ्या जबरदस्त ठिकाणीसुद्धा यांनी एवढं त्यावेळी काम भारी केलं होतं. हे बघा, ह्या मूर्त्या आहेत. अनेक मूर्त्या तुम्हाला मंदिरावरती पाहायला भेटणार आहेत, ज्या पाहून तुम्ही अगदी थक्क होऊन जाणार आहात. मित्रांनो, कोकण म्हटलं की असे अनेक शिवमंदिर आपल्याला पाहायला भेटतात. त्यातलंच हे एक शिवमंदिर म्हणजेच अंबरनाथमध्ये येतं. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल ना, तर अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रिक्षा किंवा चालतसुद्धा तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. मित्रांनो, हे मंदिर इसवी सन 1060मध्ये जे शिलार घराण्याचे राजा होते मानवावी यांनी पूर्ण केले होते. पण या मंदिराची सुरुवात मानवावी यांचे भाऊ म्हणजे चित्तराज यांनी केली होती आणि पूर्ण काम मानवावी यांनी 1060मध्ये केलं होतं. चला आता पुढच्या बाजूला जाऊ. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला दुसरं शिवलिंग पाहायला भेटणार आहे. मंदिराच्या उत्तर दिशेलाच हे शिवलिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दर्शन घेऊन आल्यानंतरसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. बघा, इथे सुद्धा एक छोटीशी मूर्ती आहे आणि एक शिवलिंगसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल, जे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे. पण जो मंदिराचा पाया आहे ना, त्या पायाच्या आतमध्येच हे छोटंसं मंदिर बनवण्यात आलं होतं. हे बघा मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे आतमध्ये आणि आतमध्ये केलेलं हे काम तुम्ही पाहून एकदम थक्क होऊन जाणार आहात. हे बघा, मंदिराला आत्ता थोडंसं सपोर्ट दिलेला आहे, कारण की 1000 म्हणजे 900 वर्ष 950 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंफार सपोर्ट दिलेलं इथे पाहायला भेटेल. आतमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हिडिओ शूट करून देत नाहीत. मी आहे सभा मंडपात आणि हे बघा, हा माणूस जो वरती आला आहे तो गाभाऱ्यातून वरती आला. खालती उतरून तुम्हाला जावं लागतं.
आणि गर्दी वगैरे होईल म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये जिथे शिवलिंग आहे तिथे बनवून देत नाहीत. मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे बघा. खाली उतरून जायचं आहे आणि असं सांगितलं जातं की जेव्हा नदीला पाणी येतो भरपूर तेव्हा त्या नदीचं पाणी या गाभाऱ्यापर्यंत म्हणजे शिवलिंगपर्यंत पोहोचतं. तुम्हाला मी आता थोडंसं बाहेरून दाखवतो. व्हिडिओ शूट वगैरे करून देत नाहीत. तुम्हाला मोबाईलने जेवढं करता येईल तेवढं करू शकता तुम्ही. बघा हे खांब लोखंडाचे लावले सपोर्टसाठी. तुम्ही कॅमेरा वगैरे आणून इथे व्हिडिओ बनवू शकत नाही किंवा फोटोशूट करू शकत नाही, कारण की गर्दी वगैरे भरपूर होते आणि जे भाविक खरोखर दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्यांना दर्शन घ्यायला भेटत नाही, म्हणून हे सर्व बंदी घातलेली आहे. हे बघा मंदिराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही गणपतीची मूर्ती पाहायला भेटेल आणि हा प्रवेशद्वार जो आहे आतमध्ये जाण्याचा किंवा बाहेर यायचा त्याच्याच समोरच्या बाजूला एक छोटंसं कुंडसुद्धा आहे, पण ते मी तुम्हाला सध्या दाखवणार कारण की त्यातलं पाणी वगैरे भरपूर खराब आहे असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते अजिबात दाखवणार. चला आता आपण आलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आणि हे बघा एवढं जबरदस्त काम केलं आहे ना आणि एवढ्या वरती आहे बघा, इथे गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा मित्रांनो, ही व्हिडिओ एकदम छोटीशी बनवली होती आणि लवकरात लवकर संपवलीसुद्धा आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या मुख्य चॅनलवरती जा, प्रजेश पार्टे, तिथे तुम्हाला ती पाहायला भेटेल. चला मित्रांनो, आता आपलं मंदिर पाहून झालेलं आहे, ब्लॉग बनवून झालेला आहे. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय महाराष्ट्र.